नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, शांत, संयमी, अत्यंत विनम्र आणि सहनशील असा आपला कोकणी माणूस. परंतु या कोकणी माणसाच्या सहनशीलतेचा खरंच अंत पाहायला जातो आहे काय? त्याच्या सहनशीलता आणि शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो आहे का? कारण कोकणी माणसाच्या आणि विशेष करून मंडणगड तालुकावासियांच्या वाट्याला एवढी अडचणी येतात, त्याचा निपटारा होणार तरी कधी? ह्या अडचणींचा शेवट, समारोप होणार कधी? हे असं वारंवार का होतं? दापोलीचा नक्की गेल्या 10-15 वर्षामध्ये दापोलीचा विकास झाला. दापोलीचं अर्थकारण बदललं. आज महाबळेश्वरच्या खालोखाल दापोली दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्रातलं एक पर्यटक स्थळ बनलं. त्यामुळे तिथलं अर्थकारण वगैरे सगळं बदललं. लोकांना रोजगारही मिळाला. पण मंडणगडचं काय? मंडणगडला आणि मुंबई मंडणगडला जोडणारा एक आंबेत पूल, खरं तर ती मंडणगडची एक प्रकारे जीवनवाहिनी. तो आंबेत पूल कायम असा डागडुजीला का येतो? त्याची डागडुजी कायम का करावी लागते? तो मोडकळीला आलेला आहे, शासनाच्या लक्षात का येत नाही? आणि जर आलेलं आहे तर नवीन पुलाचं आखणी का होत नाही? नवीन पुलाचा विचार का होत नाही? देशामध्ये एवढी कामं होत आहेत, त्यात आंबेतचा पूल का होत नाही? आम्ही कुठे कमी पडतोय? आमचे शांत, संयमी आणि सुसंस्कृत असे आमदार, नामदार जे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगीजी कदम यांना नम्र आवाहन आहे की त्यांनी आता मंडणगड तालुक्यातले हे जे रखडलेले प्रश्न आहेत ते हाती घ्यावे आणि मंडणगड तालुक्याचा विकास कसा होईल ह्याचा विचार अग्रक्रमाने करावा. ह्याचं कारण असं की मंडणगडमध्ये येणारा कुणी बाहेरील येणारी व्यक्ती किंवा येणारा कर्मचारी हा मंडणगडमध्ये जास्त काळ, अधिक काळ राहायला मागत नाही. तो जनते 1 वर्ष 2 वर्षे कसं तरी मंडणगडमध्ये राहतो. हे 80-90% कर्मचारी किंवा पर्यटकांना वाटतं की आम्ही मंडणगडमध्ये यायचं कशाला, राहायचं कशाला, का राहावं, इथे बघण्यासारखं काय आहे? आमच्या किल्ल्याचा विकास आम्ही अजून का नाही करू शकलो? खरं तर अतिशय सुंदर देखणा किल्ला आहे आपला. किल्ल्यावरून अतिशय छान दृश्य दिसतात. परंतु त्याच किल्ल्यावर राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे का? ती व्यवस्था करावी लागेल. तिथे एखादा बगीचा करावा लागेल, तलाव चांगला बांधावा लागेल, त्यामध्ये छोटंसं बोटिंग ठेवावं लागेल, कारंजा ठेवावं लागेल, झोपाळे ठेवावे लागतील, तर तिथे पर्यटक येणार आहेत, ते राहणार आहेत. अशा सुखसोयी आम्ही कधी निर्माण करणार? ह्याच्याकडे आम्ही वेगळ्या नजरेतून कधी बघणार? ह्यात कुठेही राजकारण येता कामा नये. पक्षभेद हे सगळं विसरून अशी कामं उभी राहतात आणि उभी केली पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्राचं हे विशेष आहे. ते काम उभारताना कोणताही पक्ष तिथे आणत नाहीत, राजकारण आणत नाहीत, आधी काम उभं करतात. हे पश्चिम महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. तिथले लोकप्रतिनिधी त्या कामांचा पाठपुरावा करतात आणि त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार, खासदारांचा, मंत्र्यांचा पाठपुरावा ती जनता करते. पश्चिम महाराष्ट्र जनता ही मुळात जागरूक आहे, सजग आहे. मग आपला कोकणी माणूस ह्या बाबतीत मागे का, इतका शांत का? खरं तर आपणही आपल्या लोकप्रतिनिधींच्या मागं लागलं पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. आज मंडणगड तालुक्याची अवस्था काय आहे? एकच आपला आंबेत पूल जो मुंबई पुण्याला जोडणारा, त्याची अवस्था अशी का? मुळात ती वाळू उत्खनन कायदेशीर की बेकायदेशीर, तो भाग वेगळा झाला. त्यानंतर त्या 2 वर्षापूर्वीच कुठे तो पूल सुरू झाला. त्यानंतर आता 4 जहाजांनी धडक दिली. ती वाळू भरलेली एवढी मोठी जहाजं त्या खालून जात नाही, तरी पण ती गेली कशी? ती जाऊ शकली नसती. ह्याचा अंदाज आला नाही का? मुळामध्ये जूनमध्येच काय त्याची मुदत संपली होती, तरी पण ती जहाजं त्या ब्रिज खालून, पुलाखालून गेली आणि त्यांनी धडक दिली. ह्या सगळं वारंवार असं का होतं? मंडणगड तालुक्यातल्या माणसांनी काय करायचं, नागरिकांनी काय करायचं? मोठ्यांचं सगळं होतं, सामान्य माणसाचे हाल होतात. मग सामान्य माणसांनी जायचं कुठं, असाही प्रश्न आहे. तेव्हा योगेशजी हे आव्हान तुम्हाला पेलावं लागेल आणि
नवीन पूल मुळात होत का नाही आहे? कारण जुन्या पुलाला जेवढे पैसे खर्च झाले तितकेच नवीन पुलाला चालले असते, त्यात नवीन पूल झाला असता. पण तो का नाही झाला? साधारणपणे 10-15 वर्षापासूनच हा पूल हा मोडकळीला आलेला आहे हे लक्षात आलं होतं. पण तेव्हापासून नवीन पुलाची आखणी का नाही केली? आम्ही कुठे कमी पडलो? असंच मंडणगड तालुक्याचं आहे. गावाच्या गावं आमची ओस पडलेली आहेत. गावात किती वस्ती आता आहे? निम्मी नव्हे, निम्मी पण घरं बंद नाही आहेत, तर त्याच्यापेक्षा अधिक घरं बंद आहेत. जवळजवळ 70-80% घरं खेडेगावातली बंद आहेत. लोक रोजगारासाठी मुंबई पुण्याला जात आहेत. शेती ओस पडलेली आहे. ह्याचं कारण काय आहे? घरं का बंद आहेत? आणि जी घरं उघडी आहेत तिथं तरुण मनुष्य नाही आहे, तर म्हातारी माणसं राहतात. म्हणजेच रोजगार नसल्यामुळे हे आहे. मग ही छोटी ही जी गावं आहेत त्या पंचकृषी मिळून एखादा छोटा मोठा उद्योग का नाही आपण उभा केला? 100-200 लोकांना रोजगार देणारा असा उद्योग प्रत्येक पंचकृषीत उभा केला असता तरी लोकांना मुंबई पुण्याला जावं लागलं नसतं रोजगारासाठी. लोकांची मजबुरी म्हणून लोक जातात, घरं बंद करून जातात. लोकांना हौस नाही आहे. पण इथे कोण नेमकं कमी पडतंय? पहिलं म्हणजे मंडणगडचा एक मंडणगड तालुक्यासाठी एक आराखडा आखावा लागेल. एक तो वेळासचा पूल, वेळास ते बागमाडे जोडणारा पूल, तो किती वर्ष होतोय? त्याची एवढी रखडपट्टी का? वेळासला जे पर्यटन आहे कासव महोत्सव ते काही फक्त कालावधीपुरतं आहे. बाकी वेळासला छान समुद्रकिनारा आहे. 12 महिने पर्यटक कसे येतील ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ह्यासाठी जाहिरात करावी लागेल. मंडणगड किल्ल्याची जाहिरात करावी लागेल. मंडणगडला आल्यानंतर फिरायचं कुठे? आनंद कसा घ्यायचा असा प्रश्न पर्यटकांना असतो. म्हणून दापोलीत जाणारे पर्यटक हे मंडणगडला थांबत नाहीत. ते मंडणगडला थांबावे यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. पालवणीपर्यंत त्या घाटामध्ये अशी काही ठिकाणे आहेत तिथून अतिशय सुंदर दृश्य दिसतं. जे महाबळेश्वर पाचगणीचे जे पॉईंट आहेत ते असेच आहेत. तिथे का नाही आम्ही करत? तिथे एखाद्या कठडा, त्या घाटामध्ये कठडा बांधला, तिथे लोक उभे राहू शकतात, फोटो काढू शकतात. लोकांना इथं राहावं, लोकांनी पर्यटकांनी राहावं. मंडणगडला 2 दिवस राहावं आणि मग दापोलीला जावं. टाकवलीचं मंदिर आहे. टाकवलीला शंकराचं अतिशय सुंदर मंदिर आहे. तिथे पर्यटक जाऊ शकतात. लोकांसमोर न्यावं लागेल. धागावला एक सुंदर मंदिर आहे. घारडीला मंदिर आहे. आम्हाला ह्या सगळ्याचा एक आराखडा तयार करायला लागेल. लोकांसमोर हा न्यावा लागेल. याची जाहिरात करावी लागेल. पण हे का होत नाही आहे? नेमकं आम्ही कुठे कमी पडतोय? आपला कोकणी माणूस, नेमका मंडणगड तालुक्याचा माणूस आणि नेमका कुठे कमी पडतो? पश्चिम महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 6 किलोमीटरवर एक उद्योग आहे. तिथल्या माणसाला प्रत्येक हाताला काम आहे. ह्याचं कारण ते लोक पाठपुरावा करतात. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा करतात आणि लोकप्रतिनिधी मुंबईला जाऊन, दिल्लीला जाऊन कामं करून मंजूर करून आणतात. हे तिथलं वैशिष्ट्य आहे. एक आमचा आंबेत पूल का होऊ शकत नाही? देशभर एवढी कामं होत आहेत, एवढे पूल होत आहेत, त्यात आंबेतचा पूल नाही होऊ शकत? एवढी मोठमोठी कामं होत आहेत, हजारो कोटीची कामं होत आहेत, त्यात 100-200 कोटीचा एक आंबेतचा पूल नाही होऊ शकत का? पण आम्ही कुठेतरी कमी पडलो आहोत. आम्ही कमी पडत आहोत. असं वारंवार होऊन चालणार नाही, होता कामा नाही. तेव्हा योगेशजी कदम आपल्याला एक विनंती आहे, एक विनम्र आवाहन आहे की ह्या सगळ्यात आपण लक्ष घालावं. दापोलीचा विकास झालेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मंडणगड तालुक्याचा विकास व्हायचा आहे. मंडणगड तालुक्याचं अर्थकारण कसं बदलेल या दृष्टीने विचार करावा लागेल. आंबेतचा जो आत्ताचा पूल आहे तो लवकर डागडुजी करून सुरू व्हावा, दुरुस्ती करून सुरू व्हावा. पण त्याच्या बाजूला नवीन पुलाचं काम लवकर सुरू व्हावं. तो आधी उंच बांधण्यात यावा, इकडे लक्ष दिलं जावं. आणि मंडणगड तालुका हा पर्यटन स्थळासाठी कसा उपयुक्त होईल आणि तिथे पर्यटक कशी येतील ह्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपल्या कोकणी माणसालाही त्याचा पाठपुरावा करावा लागेल. योगेशजी, आपण नक्की इकडे लक्ष द्याल अशी मला आशा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.